गुलदस्ते संध्याकाळी ओपन होतील. अगदी फायनलचा शेवटचा बॉल फटाक्यांची आतिषबाजी त्याच टाइमात गुलदस्ते ओपन होतील. खांडपे अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीमसाठी बघूयात. सर तुम्ही व्हाईट कॅप काढा. हा ही तुम्हाला काढावी लागेल. दोघांनी घातलीत. हा काढावी लागेल. आपल्या कॅप घ्या. जाऊ द्या एवढे दिवस मेहनत केले थोडंसं ऊन अजून सोचतील. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अर्थातच एकीकडे घरची टीम अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि त्याच्या विरोधात 100% टीम पाहायला मिळते. दरम्यान जाऊया मॅच कडे. टॉस जिंकलाय अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीमने. स्वीकारले फिल्डिंग. पहिला बॉल अटॅकिंग पॉवर पाहायला मिळतोय परंतु पहिल्याच बॉल वरती केली गेली ती मात्र गोलंदाज प्रेम कडून चुकी. प्रेम इतकंही वाटू नको प्रेम की जेणेकरून मात्र संघ थोडा अडकळ्यात सापडेल. कारण प्रेम म्हटलं की वाटायचं असतं परंतु यावेळी तुमच्या नावात प्रेम आहे. सध्या प्रेम घ्या ते मात्र 100% टीम कडून. चांगला बॉल. फार सुंदर गती आहे गोलंदाजाचा. विचार करायला गेलं तर पहिला बॉल थोडासा चुकला म्हणायला हरकत नाहीये कारण मैदानाची चाचपणी त्याच्यानंतर समोरच्या बॅटर या सगळ्या समीकरणाची एक सांगड घालायची असते. पहिला बॉल चुकीचा वाईटच्या स्वरूपात एक बोनस मात्र पाहायला मिळाला. बिना कष्टाचा एक बोनस सध्या 100% टीमच्या धावपळकावरती आहे. चांगला फटका यावेळी ऑन साइडला फटका दिलाय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली येईल दर पकडेल बॉल तोपर्यंत मात्र यावेळी एकच धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. 2 बॉलच्या समाप्तीअंती 2 धावा ह्या धावपळकावरती आहेत. थोडं लाईटली क्रिकेट घेत आहेत मला वाटतंय अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीम. हास्यास्पद वातावरण सुद्धा मैदानात निर्माण होत आहे. हे क्रिकेट आहे. तुम्ही सध्या म्हणायला गेलं ना तर आता कशा प्रकारे हास्यास्पद वातावरण झालं हे नंतर बोलू आपण. परंतु सध्या मी म्हणेल तुम्ही स्वतः क्रिकेट कसा खेळता आणि त्याच्यातून काय शिकता हे महत्वाचं आहे. चुका सुधारणं हेच तर क्रिकेटचं गणित आहे आणि या समीकरणातून तुम्हाला बरंच काही शिकावं लागेल. दरम्यान जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाज प्रेमची गोलंदाजी फार आकर्षण निर्माण करते. पहिला बॉल वाईट होता चुकीला माफी नाही परंतु असो कमबॅक सुंदर झालंय. इथे काय घडतंय. बॅटची कडा घेऊन बॉल जातोय तो मात्र फाईन आणि स्क्वेअरच्या मधून सीमारेखा पार. येतोय तो दणदणीत चौकार. यस थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 6 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. आउटफील्ड फास्ट होते. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत. 1 मोर बाउंड्री चौकार. या 4 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. 2 दशकांची धावसंख्या जर म्हणायचं गेलं तर गाठायचे पुढे जाऊन परंतु इथे 2 आकड्यांची धावसंख्या एका दशकापर्यंत जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावर. हवाई सफर. इथे मात्र पहिली विकेट प्राप्त. सागर पाटील सर नाराज झाले या झेलवरती. खरं म्हणायला गेलं तर अगदी मी तर म्हणेल फार मोठी चुकी केली. जरूर मी म्हणेल सूर्य इतका पण विरोधात नव्हता तुमच्या की हा झेल टिपायचा होता. हातात झेल पडला होता तो सहजरित्या सोडला गेला. मी मगाशी म्हटलं थोडं हास्यास्पद वातावरण झालं. लेझी क्रिकेट घेत आहेत का ती मात्र खांडपे टीम. या 2 धावा येतील. या 2 धावेच्या मदतीने 12 धावा धावपळकावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 हँडेड बॅटर. अगदी तुम्ही पाहिलं गेलं ना अशा पद्धतीचा बॅटर. इथे चौकार जरूर आलाय.
यस डीजे थोडं थांबवेल तुम्हाला. अगदी आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू मित्रांनो जरूर पाहिलेत, परंतु सांगून एका हाताने षटकार ठोकणारा एकच अवलिया मी पाहिलाय आत्तापर्यंत, आणि ते नाव म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या टेनिस जगतात गाजताय ते म्हणजे किरण पवार. सांगून एका हाताने षटकार ठोकणारा खेळाडू आहे. समोरचा बॉलर कोणताही असू दे, सांगून एका हाताने षटकार ठोकतो. अगदी इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 16 आकड्यावरती. पहिले 2 बॉल सुंदर आले होते मी तर म्हणेल गोलंदाज प्रेमचे. नंतर 3 मोठे फटके आले, कारण अतिरिक्त एक्स्ट्रा 6 धावा झाल्या, कारण जिथे झेल टिपायचा होता त्या 2 धावा खर्च झाल्या. हा राजेश, तुमच्याकडे झेल होता, परंतु तो झेल मात्र मैदानावरती ड्रॉप केला गेला आणि त्या 2 धावा खर्च झाल्या. तदनंतर जर तुम्ही पाहायला गेला तर जीवदान दिलं आणि त्याच बॅटरकडून चौकार आला, म्हणजे या 6 धावा वाचवू शकले असते तुम्ही. नेक्स्ट बॉल मनीष गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल आलाय, सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी आमच्या स्टेजच्या कमानीच्या बाजूला जे झाड आहे त्या झाडाच्या मागे एक बाईक आहे, ती बाईक जरा व्यवस्थितरित्या पार्क करा मित्रांनो, जेणेकरून त्या बाईकचं जे आरसे आहेत ते रिफ्लेक्ट होत आहेत तिकडे. झाडाखाली बसलेले आमचे प्रेक्षक. चांगला फटका यावेळी मात्र खणून काढलाय. अगदी एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न, घेऊ की नको घेऊ, आणि इथे काय घडलंय, फेकायचा होता बॉल परंतु केली चुकी, आणि या चुकीला मिळत नाहीये माफी, कारण 2-2 प्लेयर असताना सुद्धा बॉल मात्र हातात ठेवला गेलाय. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू मात्र बादच्या दिशेने वाटचाल जरूर करत होता. संकट आणि संकट उडवलं होतं ते 100% टीमवरती, परंतु इथे त्या संकटातून ते सावरलेत. इथे मात्र एकच धाव फलकावरती पाहायला मिळेल. धावा जाऊन पोहोचल्यात त्या अनिल कुंबलेची बर्थडेट सांगत 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 100% आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीम होम पिच. चांगला फटका, पुन्हा एकदा हवाई सफर आगे. प्रयत्न वाळूचे कणा रगडिता तेलही गले म्हण आहे, परंतु मी नक्कीच सांगेल उलट्या दिशेत कधी झेल होत नाही. 99% तर नाहीच नाही, 1% चान्सेस असतात एखादा बॉल हातात बसला तर, परंतु ही झेल मात्र इकडे लॉंगॉनच्या खेळाडूला टिपायची होती. क्या बात है. इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, इथे 2 धावा येतील. तिसरीसाठी प्रयत्न आहे, परंतु या 2 धावेच्या प्रयत्नाने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 आकड्यावरती. सूरजजी तारे तुमच्यासाठी धमाका होतोय. प्रत्येक जेलसाठी समाधान चोरगे आजचे बर्थडे बॉय यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता काहीतरी बॅटरलाच करावं लागेल 200 रुपयांसाठी. जितके झेल टिपाल तितके 200 रुपयांचे प्राइस तुमच्या खिशात जाईल. जाऊया मॅच कडे. समीकरण पाहतोय आपण थोडस लवचिक, काटक, तितकंच कठीण परिस्थितीकडे. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र तटस्थ आहेत. सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 5च धावा दिल्यात 5 बॉल मध्ये मनीषा गोलंदाजाने. अफलातून बॉलिंग अटॅक. डॉट बॉलची संगता, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून अगदी 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्यापपर्यंत 21 आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. यस हॅलो थँक्यू डीजे.
नेक्स्ट मॅच कडचा कॉल देऊया आपण. अर्थातच किंग मेकर महापुली आणि त्याच्या विरोधात अलखिवली टीम. चला आपण टॉस साठी यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. जे चौथ्या बॉलवरती ज्या धावा होत्या दुसऱ्या षटकाच्या 21 त्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंतरचे दोन्ही बॉल आलेत मनीषा गोलंदाजाचे डॉट. आदरणीय उद्धवदादा पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. उद्धवदादा पाटील या आपण मंचावरती. स्पर्धा आपल्या गावची आहे त्यामुळे विनंती असेल आपल्या स्पर्धेला एक 4 चांद लावण्यासाठी व्यासपीठावरती आपण यायचे. फार चांगल्या स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जितू. आज परीक्षा आहे खरं म्हणायला गेलं तर अन्वे एंटरप्राइजेस कांडवे टीमची. हे समीकरणे कीपर इथे वाईट प्लस 4 धावा. मी म्हटलं ना की बाबा आता हा डायलॉग खरा म्हणायला गेलं सेकंड इनिंगला असतो आमचा, परंतु आताच वापरावा लागेल. कष्टाने कमवलं ना बाटली गमावली असं म्हणावं लागेल. कारण इथे मी सांगितलं ना की सुरुवातीपासून आणवी एंटरप्राइजेस खांडपे टीम थोडंसं लेझी क्रिकेट मनात घेत आहे. क्रिकेट फार चांगला आहे. बॉल पाठवा मैदानात. तुमच्यात ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ती पॉवर आहे, ती मैदानावरती खऱ्या अर्थाने कशी दाखवायची. माझ्या मते तरी गोलंदाजाला आहे ना कीपरने नाचवलं पाहिजे आणि आपल्या गोलंदाजाचा प्रत्येक बॉल हा कीपरच्या माइंडमध्ये सेट झाला पाहिजे की आता ह्यावेळी हा बॉल तो फेकेल. आणि अशा परिस्थितीत कीपरकडून जर थोडीशी चुकी झाली, बॉल बाहेरच्या दिशेला जरूर आला परंतु बॅकअप पण त्या बॉलला मिळालं नाहीये. आणि इथे मात्र या 5 धावा अतिरिक्त धावफलकावरती जोडल्या जातील तर 100% टीमला लाभदायक जरूर पाहायला मिळतील. टोटल जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 26 आकड्यावरती. तेज रफ्तार अगदी सौदागर म्हणावं लागेल. तेज रफ्तार का तो म्हणजे जितू. परंतु आता जितू सध्या या धावा रोखायच्या आहेत. वाईट +1. आणखी एक करामत. लेग स्टिक मिस करत आपण पाहतोय. आता इथे कोणताही बॉल अजून ग्राह्य झाला नाहीये आणि 7 धावा खर्च झाल्यात. मनीषने 6 बॉल फेकले, 5च धावा खर्च केल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात प्रेम दाखवायचं होतं जास्त, ते अति दाखवलं. तिथे मात्र त्याने 16 धावा खर्च केल्या. ते मान्य करू शकतो ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर असते जिथे हाणामारी होतेच. परंतु त्याच्यानंतर मनीषने कमबॅक सुंदर केलाय. परंतु जितू नावाचा हा गोलंदाज रफ्तार फार चांगली आहे परंतु ती चुकीची गोलंदाजी होते. चला यावेळी परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. जितू हे सांगणं फार गरजेचं आहे. कधी कधी काय होतं ना की समालोचकांचं बोलणं जिव्हारी जरूर लागतं परंतु तदनंतर त्याच्यानंतर घडतं काय हा प्रकार जरूर पाहायला मिळतोय. कारण यावेळी कप्तान अश्रुत पाटीलने झेल टिपलाय. खरं म्हणायला गेलं तर समाधान चोरगे सर असे पारितोषिक लागायला पाहिजेत झेल झाल्याच्या नंतर. सर्वांसाठी लागायला पाहिजेत. कारण अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीम सध्या मैदानात आहेत. तुम्ही सध्या पाठीराख आहेत. मला वाटलं तुम्ही पण मैदानात उतराल परंतु घडलं वेगळंच. टीम मध्ये आहेत परंतु आज बर्थडे बॉय आहेत त्यामुळे थोडं सेलिब्रेशन वेगळं असेल त्यांच्या बाबतीत. विकेटचं पतन पाहायला मिळालं. ज्या विकेटसाठी मात्र खांडपे टीम तरसत होती ती विकेट प्राप्त झाली. पहिला झटका मला वाटतंय स्वप्नीलच्या स्वरूपात लागला गेलाय. ज्या स्वप्नीलला रोहनला आपण पाहिलं होतं काय धडाडीची बॅटिंग केली होती त्यांनी. परंतु आता मात्र या होम पिचवरती जरूर मी तर म्हणजे खांडवे टीमचं कौतुक करेल. कारण ज्या पद्धतीची धावसंख्या रोखली आहे थोड्याशा चुका जरूर झाल्यात परंतु त्या चुकांच्यातून सुधारण्याची जी ताकद दाखवली जितून आहे ती लाजवाब आहे. शॉर्ट पिच बॉल आणि इथे काय घडलंय.
बहुतेक मला प्रश्न निर्माण झालाय समाधानजी चोरगे साहेब, तुम्ही कॅश आणले, एटीएम आणलंय की चेक आणलाय? जीपे करणार तुम्ही? कठीण काम आहे. सूरज सरांना असं वाटत नाही हो, म्हणून ते कॅचेच घेत नाहीयेत. एक धाव धावपळकावरती आले. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 29 या आकड्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल आपण पाहतोय. नक्की जर आतापर्यंतचा खेळ पाहायला गेला तर खानपेठ टीमचा बॉलिंग अटॅक फार सुंदर आहे. कारण म्हणायला गेलं ना ती तेज रफ्तार आहे, ती गोलंदाजीची धार आहे, व्हेरिएशन आणण्यात माहिर आहेत. परंतु थोड्याशा चुका जरूर झाल्यात. परंतु पाहूया कमबॅक चांगलं होत आहे जितू या गोलंदाजाकडून. पहिल्या अतिरिक्त ज्या 7 धावा खर्च केल्या त्याच्यानंतर मात्र 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केले. ती गोल्डन विकेट त्याने स्वप्नीलची घेतली आहे. पुलर लाईनचा वापर आणि यावेळी काय घडतंय, डिसिजन फार चांगला होता. इथे नो बॉल +1 हाईट फॅक्टर वेस्ट हाईट आणि नक्कीच त्याच्यावरती मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात. आयटम ओव्हर द विकेट. चांगला फटका आगे आणि इथे हा घेतोय वन बाउन्स चौका. 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 35 या आकड्यावरती. आणखी या इनिंगचे 2 बॉल पाहायला मिळतील. किंगमेकर महापोली आणि त्याच्या विरोधात अलखिवली टीम. चला या आपण. दोन्ही हजर आहेत. ओके. येस थँक्यू डीजे. फक्त कंटिन्यू ठेवा आहे गाणं, पॉज करून ठेवत जा. कारण एकीकडे जाऊया आपण. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका आहे आणि इथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावीच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 36. क्रिकेटच्या जगतातला महत्वपूर्ण आकडा तो म्हणजे 36. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे मात्र डॉट बॉल आलाय. टोटल जाऊन पोहोचले 36. विजयासाठी 37 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात. एक गाण्याचं सॉन्ग सुद्धा होईल आणि तदनंतर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल. आदरणीय उद्धवदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, जिथे 2 टीम आपल्याला पाहायला मिळतील. अळकिवळे आणि त्याच्या विरोधात किंगमेकर महापोली. चला येस थँक्यू डीजे. किंगमेकर महापोलीचा कॉल असेल. हेड कॉल आहे आणि आलाय टेल. अलकिवली टीम डिसिजन फिल्डिंग स्वीकारलंय. चला आपण दोघांना शुभेच्छा देऊया, नंतर भेटूया आपण, हरकत नाही. परंतु मला वाटते चला दोघांनाही शुभेच्छा असतील. चला अलकिवली टीमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय उद्धवजी पाटील यांना विनंती करेल की आपण कॅप्टनला या ठिकाणी सन्मानित करायचंय. चमचमत्या सोनेरी चंदेरी कलरच्या ट्रॉफीज आपण पाहतोय जिथपर्यंत प्रवास येऊन पोहोचलाय
या प्रवासाचे मानकरी कोण असतील तो येणारा काळ जरूर ठरवेल. अगदी 36 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी. आता आन्वे एंटरप्राइजेस खानपेठ टीमला 37 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल मला माहित नाहीये, परंतु एक दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा जरूर भरपूर आल्यात, परंतु मी म्हणेल ती ताकद आहे आन्वे एंटरप्राइजेस खानपेठ टीममध्ये. कारण लाईटली गेमला घेतलं म्हणून तकलीफ मी तर म्हणेल झाली आहे, परंतु यावेळी ती ताकद आहे विजयी साकारण्याची. परंतु पाहूया 100% टीम ज्या दोनही बंधूने आजचा दिवस संपूर्णपणे गाजवला आहे. चांगली बॅटिंग लाईन, मोठमोठे फटके यावेळी आपल्याला पाहायला मिळालेत. अक्षय नावाची वादळं पाहिलीत, परंतु आता या ठिकाणी आन्वी एंटरप्राइजेस खानपेठ टीमकडून कोणती वादळे येतील बॅटिंगसाठी ती पाहणार आहोत. यस डीजे होऊन जाऊ द्या एक गाणं. चला बॅटर. हॅलो. मयूर आणि मनीष ही गोडी आता पाहायला मिळते. अगदी मैदानावरती दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल. अक्षय गोलंदाजी मार्कवर. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती 37 धावसंख्येची प्रति चेंडू. जर विचार करायला गेला तर आता मात्र या ठिकाणी 12.33च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. चांगला फटका यावेळी मात्र फिरून मारलाय आणि इथे मात्र डी फाईन लेग रिजन मधून बॉल जाईल सीमारेखा पार. घेतोय दणदणीत विजयश्री साकारणाऱ्या चौकाराची ही का सुरुवात. जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय. चांगला फटका आगे हवाई सफर आगे, परंतु काय घडतंय मैदानात सेफ झोन मध्ये बॉल झालाय लँड. एक धाव तर कंप्लीट, परंतु इथे 4 क्षेत्ररक्षक बॉल खाली येत होते तरी सुद्धा झेल जमिनी लगत दानत्व पाहायला मिळालं आणि यावेळी एक धाव कंप्लीट चित्याच्या चपलाईने पूर्ण केली आहे आणि एका धावीच्या मदतीने 5 धावा या धावबळकावरती आहेत. अगदी प्रतिषटकाचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर प्रति चेंडू 2-2 धावा या सरासरीच्या हिशोबाने कुटाव्या लागतील. फार सुंदर आयोजन पाहायला मिळालंय. अगदी सुखद आल्हाददायक वातावरण सुद्धा आहे. जरी धुक्याचं वातावरण असलं तरी तितकीच गरमी, तितकीच गारवा सुद्धा पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेखा पार. घेतोय तो मात्र हा डीप मिड विकेट रिजनचा चौकार. या 4 धावींच्या मदतीने 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुसज्ज असं नीटनेटकं आयोजन प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर कमतरतेचा एक अनुभव पाहतो, परंतु या ठिकाणी टॉस बॉक्स असेल, त्याच्यानंतर खेळाडू कक्ष असेल, त्यानंतर मान्यवरांसाठी वेगळी जागा, त्यानंतर आपण पाहतोय समालोचन कक्ष, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण स्टँड उभारलेले पाहायला मिळत आहेत.
प्रत्येक व्यक्तींच्या महारत्नांच्या नावाने स्टँड. चांगला बॉल मिस केला गेला. या बॉलला फटका फार अचूक घेणं गरजेचं होतं, परंतु इथे चुकी झाली आहे. अगदी मी तर म्हणेल मनीष कडून, मयूर कडून. अगदी मयूर जर पाहायला गेला बॅट आणि बॉलचा जर संपर्क आला असता ना, तर यावेळी हा बॉल षटकारात कन्व्हर्ट करता आला असता. परंतु आता 100% टीमचा गोलंदाज फार चाणक्य निघालाय, कारण पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा त्याने खर्च केल्या. पण तदनंतर अक्षयने या गोलंदाजी अटॅकमध्ये युटर्न आणलाय. परंतु पाहूया अजूनही 2 बॉल अक्षयचे बाकी आहेत. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलाय, सेफ झोन मध्ये बॅटर पाहायला मिळालाय. अगदी थर्ड अंपायर नाहीये. ऑन फील्ड डिसिजन चालेल. टार्गेट 37 आहे. खरं म्हणायला गेलं ना तर अगदी ही गणित वारंवार होतं, नाही असं होत नाहीये. कारण ज्यावेळी बॅटर बॅट टेकवतो आणि ज्यावेळी किपिंग होते, अशा परिस्थितीत ज्यावेळी सेम पोझिशनवरती दोन्ही असतील ना, तर त्यावेळी बॅटरच्या खात्यात हा डिसिजन दिला जातो. चला फिल्डिंग सेट करा प्लीज 100% टीम. सध्या बाल बाल बचावलेत. पाहूया एक धाव तर कंप्लीट झाले या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने टोटल इथे काय घडते ते पाहूया. पहिला एक धाव तर कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने इथे मात्र 11 धावा धावपळकावरती लागल्या. जिथे 12.33 ची सरासरी घ्यायची प्रति षटक, तिथे आल्यात 11 धावा. 11 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. डीजे मास्टर थोडं आता दोन्ही टीमला जाग करायचंय, थोडं झंझरीत संगीत होऊन जाऊ द्या. रविवारचा दिवस आहे, तिखट मसाला लावा. यस, खरोखर आहे. अगदी चांगलं दोन्ही लहरी प्रस्तुत केल्यात. येणाऱ्या 22 तारखेला तो वर्धापन दिन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. श्री रामलल्लांची स्थापना अयोध्येत झाली, तो दिवस काही दिवसांनी आपल्या समोर येऊन टेपलाय. शुभम सांघिक कोड्याचं दुसरं षटक घेऊन आलाय. 100% टीम चला प्लीज, वारंवार विनंती आपणासाठी, कारण आता टायमिंग वेस्ट करून चालणार नाही. मी म्हटलंय ना, संध्याकाळी सामने मला वाटते 3-3 बॉलचे खेळवावे लागतील. आज 5:30 झालं तर आता या दिवसांच्यात अंधार पडतोय. चांगला फटका आगे बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. बॉल मात्र दिशा देतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 मनीष ब्रँडेड सिक्सर. षटकार आलाय. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 1. पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय तो मात्र 100% टीमने. पहिला हादरा. इट का जवाब पत्थर, टी फॉर टॅट. आणि जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. प्रेम आपण पाहतोय.
येणारे 10 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज आहे. आव्हान आता सोपं आहे मी तर म्हणेल. अजून मागच्या दरवाजातून चोरी झाली आहे. मागचे दरवाजे कधी उघडे ठेवायचे नसतात. प्रेमने मैदानात तीच मोठी चुकी केली. मागचे दरवाजे उघडे ठेवले ना, मागच्या दारातूनच झाली चुकी. लेग स्टिक उडवली गेली आहे. परतावं लागेल प्रेमला. विकेट आली. शुभम नावाचा वादळ मैदानावरती पाहायला मिळतंय. कारण षटकार खाऊन ईट का जेव्हा पत्तर टी फॉर टॅट आणि जशाच तसं दिला गेला उत्तर. तदनंतर आला प्रेम आणि प्रेमने सुद्धा मागचे दरवाजे इतके मोठे उघडे ठेवले की रात्रीचा सोडा दिवसा चोरी झाली प्रेमच्या विकेटची. राइट हँडेड बॅटर राजेश. चांगला फटका आगे परंतु एलिव्हेशन. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करा गोलंदाज शुभमचं. अगदी अप्रतिम हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. यस, थँक्यू डीजे. चला मैदानाकडे जाऊया आपण. जितू न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. चांगला फटका आगे जितूच्या बॅट मधून. बॉल थांबणार नाहीये, ब्लास्ट जरूर होईल आणि इथे येईल जितू ब्रँडेड सिक्सर. ठोक डीजे. षटकार आलाय. या बॉलकडे निरीक्षणात्मक पाहावं लागणार. आणखी एक मोठा स्ट्रोक आगे जितूच्या बॅट मधून निघालेला हवाई सफर आणि इथे झाला आहे झेल ड्रॉप. फार मोठी संधी निर्माण केली गेली का या ठिकाणी आणि इथे 3 धावा झाल्यात कंप्लीट. खरं म्हणायला गेलं तर या बॉल वरती मी म्हटलं होतं निरीक्षणात्मक पाहावं लागेल. कारण दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल होता आणि ज्याच्या अगोदर आला होता षटकार. यानंतर मात्र 3 धावा टोटल जाऊन पोहोचली ती आता मात्र धावफलकावरती 26. विजयासाठी जर पाहायला गेलं तर 37 धाव संख्येची गरज आहे आणि असं असताना आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 11 धाव संख्येची. प्रति चेंडू 2 पॉइंटच्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या म्हणजे प्रति षटक 12.33 ची सरासरी. परंतु आता ही शेवटच्या षटकात ती सरासरी मागे आली आहे. कारण या षटकाराने आणि या 3 धावेने सामन्याचं गणित बिघडलंय. 100% टीम संकटात जरूर आगे. परंतु आता या संकटातून बाहेर येण्यासाठी कोणता अवलिया कोणता गोलंदाज निर्माण केला जाईल ते पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे 3 धावेने करामत केली जिथे एकच द्यायची होती. खरं म्हणायला गेलं तर मित्रांनो एकही द्यायची नव्हती. विकेटच्या स्वरूपात जितूला मैदानातून परतावायचं होतं. परंतु आता मैदानावरती हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. जिंकणार कोण हरणार कोण याच्यापेक्षा आम्ही नेहमी म्हणतो मित्रांनो क्रिकेट असा खेळा की जी मैदानात तुमच्या जिंकण्यापेक्षा हरण्याची चर्चा जास्त झाली पाहिजे आणि असा प्रकार सध्या मैदानात आपण पाहतोय. कारण येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 11 धाव संख्येची. हे छोटे पॅकेट कुठले आहेत खानपे टीमचे का? क्या बात आहे. हे उद्याचं भविष्य आहे. येस मॅच ऑन होईल.
6 बॉल 11 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहन. इथे डॉट आलाय. डॉट बॉलची सांगता केली जाते. मित्रांनो, क्रिकेट खेळतो आपण, याचा विचार नक्की करावा लागतो. नक्कीच्या मॅच नंतर बरंच काही बोलून जाईल, परंतु जाऊया मॅच कडे. इथे डॉट आलाय. शॉर्ट पिच बॉल, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेखा पार. घेतोय तो मात्र आणखी एक दर्जेदार चौकार. क्या बात आहे. थँक्यू डीजे. जितू, ज्या धावा खर्च केल्या होत्या त्या वसूल करण्याची संधी आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, अगदी काटेकी टक्कर. येणारे 4 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र 7 धावसंख्येची. 4 बॉल 7. समीकरण पहा, थोडं गणित समीकरण सोपं होत चाललंय त्या अनमे एंटरप्राइजेस खानपेठ टीमच्या बाजूने. हा बॉल आलाय डॉट. अफलातून मॅच होते मित्रांनो. मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण दोन्ही टीम तितक्याच आपल्या तालुक्यातल्या, आपल्या शहरातल्या, आपल्याच ग्रामीण भागातल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल दोन्ही टीम मन जिंकताना दिसून येत आहेत. 3 बॉल 7 ची गरज आहे. सामना अटीतटीचा आहे, काटेकी टक्कर, घमासान. क्रिकेटचं महायुद्ध सध्या या मैदानावरती चालू आहे. अन्वी एंटरप्राइजेस खानपे आयोजित स्वर्गीय झुकऱ्या झिपरे हजारे स्मृती चषक 2025. शॉर्ट पिच बॉल आणि इथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाले आहे. अगदी दुसरी साठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. आणि काय घडलंय मैदानात, लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे जितू. परंतु आता आपल्या मनगटाची ताकद मैदानावरती तुम्हाला दाखवावी लागणार आहे, कारण इथे आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 5 धावसंख्येची. थँक्यू डीजे. अगदी मी तर म्हणेल डोळ्याचं पारणं फिटाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण आता प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. खानपेठ टीमचे पाठीराखे म्हणत असेल खानपेठ टीम जिंकणार, तर एकीकडे 100% टीमचे पाठीराखे म्हणत असेल 100% टीम जिंकणार. जिंकणार कोण या प्रश्नाचं उत्तर शेवटचा बॉल या मॅच मधला देणार. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल आणि गरज असेल ती 5 धावसंख्येची. सामना अटीतटीचा आहे. प्रत्येक टीमच्या अगदी समोर सोनेरी ताट वाढून ठेवलाय. सुहासिक चांगला फटका यावेळी, परंतु इथे काय घडलाय, बॉल जाईल षटकारात आणि जितूने मनगडातली ताकद दाखवली. खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी अन्वी एंटरप्राइजेस खानपेठ टीम मात्र विजयी झाल्या. विजय टीमचं अभिनंदन. तर 100% टीम थोडीसं बॅकफुट वरती जात मात्र इथे पराभवाचा सामना करावा लागलाय.